आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जिच्या आयुष्याचा कायापालट झाला आणि तो कायापालट झाला तो म्हणजे जिजाऊ फाउंडेशनमुळे। आपल्या सर्वांना ज्ञात असेलच की जिजाऊ फाउंडेशन ही पुण्यातील जनता वसाहत येथे काम करणारी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून ज्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत किंवा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत अशा मुलींना प्रवाहात आणण्यासाठी, अशांना शैक्षणिक मदत करण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी ही संस्था काम करते। अशीच एक विद्यार्थिनी आज आपल्याकडे आहे, कारण जिजाऊ फाउंडेशन ही संस्था काम करते, पण ह्या संस्थेचा किंवा यांच्या मार्गदर्शनाचा लाभ ज्या मुलीला मिळाला ती म्हणजे आजची आपली विद्यार्थिनी आदिती रामोशी। नमस्कार। आदिती रामोशी सध्या पुण्यातल्याच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे काम करते आहे। या हॉस्पिटलमध्ये ती स्टाफ नर्स म्हणून काम करते आहे। तर हिच्याशी आज आपण बोलणार आहोत, तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून कसा तिच्या आयुष्याचा कायापालट झाला, कशी ती शिक्षणाच्या प्रवाहात आली, हा सगळा तिचा रंजक प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत। तर आपण विचारूया आदितीला। आदिती, हॅलो। नमस्कार। काय म्हणतेस, कशी आहेस तू? मस्त। बरं, कसं जॉईन केलंस तू जिजाऊ फाउंडेशन? मी माझी मैत्रीण आरती विधाते हिच्या मदतीने, तिच्या ओळखीने मी इथपर्यंत आले। बरं। इथे संस्थेमध्ये ज्योती धमाळ मॅडम, जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी 10वीचे पेपर सुरू असताना किंवा 8वीचे पेपर वगैरे असताना त्यांनी क्लास स्टार्ट केले। शिक्षकांना बोलून आमच्यासाठी क्लास घेत होते। सो त्या क्लासला माझ्या मैत्रिणींनी मला जॉईन केलं। ज्योती मॅडमना माझा अभ्यास वगैरे बघून त्यांनी मला या जिजाऊ फाउंडेशन मध्ये ऍड केलं। बरं, म्हणजे तू आधी कुठल्या शाळेत होतीस? कर्मवीर भाऊसाहेब हायस्कूल मध्ये, पुणे येथील लक्ष्मीनगर येथे। बरं, पुण्यातील लक्ष्मीनगर मध्ये ही शाळा आहे। बरं बरं। आणि त्यानंतर तिथं तू शाळेतलं तुझं कसं एकूणच कसा प्रवास होता किंवा त्यावेळी तू काय करत होती आणि कसा कायापालट व्हायला सुरुवात कशी झाली? मी 8वीत असताना ज्योती मॅडमशी माझी जेव्हा भेट झाली तेव्हा मी 8वी 9वी केली बरोबर माझ्या म्हणजे शिक्षणाच्या पद्धतीने। 9वीत असताना, 9वी एंड होताना माझ्या घरच्यांनी माझं लग्नाचा विषय काढला। यस, तेव्हा माझं लग्न फिक्स केलं। माझं 11 एप्रिल जेव्हा मी 10वीत असताना 11 एप्रिलला माझं लग्न फिक्स झालं। तेव्हा ज्योती मॅडमनी मला असं सहकार्य केलं की माझ्या घरच्यांशी वगैरे बोलून, लग्न थांबवून, मला शिक्षणाचं मार्गदर्शन करून, माझ्या घरच्यांशी बोलून त्यांनी माझ्या घरच्यांना वगैरे समजून सांगितलं की शिकू द्यात, अजून पुढे तिचं आयुष्य हे सगळं सांगून माझ्या आई, म्हणजे तेव्हा कोरोनाचा पण काळ होता, हे सगळं मम्मीला मॅडमनी समजून सांगितलं। तेव्हा माझ्या मम्मीने माझं लग्न कॅन्सल केलं, तिथंच थांबवलं आणि पुढे शिक्षण द्यायचं हे तिने ठरवलं। बरं, जिजाऊ फाउंडेशन मध्ये तुला शैक्षणिक साहित्य वगैरे देणं आणि कशा पद्धतीची मदत तुला मिळाली? कॉलेजची फी, शाळेची फी, वह्या, पुस्तकं हे सगळं मला जिजाऊ फाउंडेशन कडूनच मिळालं। आणि मग याचे वर्ग वगैरे कुठे सुरू असायचे? जिजाऊ फाउंडेशननी ज्योती मॅडमनी जनता वसाहतमध्ये खोली भाड्याने घेतली होती। तिथे आम्हाला पूर्ण मॅडमनी तिथे शिक्षकांना तिथे क्लास घेणं किंवा काही छोटे छोटे उपक्रम त्या क्लासमध्ये मॅडमनी स्टार्ट केले। म्हणजे वेगवेगळे शिक्षक येऊन तुम्हाला शिकवायचे आणि मग तुम्ही तुमच्या समस्या किंवा प्रश्न उत्तर त्यांना विचारायचे आणि मग ते तुम्हाला मार्गदर्शन करायचे। यामध्ये तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सगळ्या विषयांचं मार्गदर्शन केलं का गणित, विज्ञान वगैरे अशा विषयांचं मार्गदर्शन केलं? जे जे आम्हाला कठीण जायचे विषय, जिथे जिथे आमचं अडायचं ते आम्ही मॅडमशी बोलायचं, मॅडम त्याचं नियोजन करून त्या शिक्षकांना बोलून घ्यायचं। बरं, म्हणजे अगदी चित्रकलेपासून गणितापर्यंत सगळे शिक्षक येऊन तुम्हाला शिकवत होते आणि सगळ्या विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत होतं। बरं, आणि मग यानंतर पुढे पुढे तुझा प्रवास कसा पुढे गेला? मग पुढे मला ज्योती मॅडमनी, मडके मॅडमनी आणि गुंजा सरांनी मला सहकार्य केलं। शिक्षणाचा पुढचा पाया सांगितला की आपण कसं शिक्षण घ्यायचं, काय काय करायचं लाईफ मध्ये, तसं ठरवून मग ज्योती मॅडमना आम्ही घेऊन, ज्योती मॅडमना सांगून डेक्कन MMCC कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमध्ये ज्योती मॅडमला आम्ही घेऊन गेलो। तिथे मेडिकल लॅब टेक्निशियन ह्या कोर्स मध्ये ऍडमिशन घेतलं। 11वी 12वी आम्ही तिथे केली। लॅब टेक्निशियनचा तू कोर्स केला
त्या कोर्स नंतरचा प्रवास तुझा कसा झाला आणि तू पुढच्या तुझे जे काही शिकण्याचे जे काही ध्येय होते, उद्दिष्ट होते, ती तू कशी गाठलीस? मी लॅब टेक्निशियन करताना मला तेथे पंडित सरांचा मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर मी पुढे कात्रज येथील ओम इन्स्टिट्यूट मध्ये डॉक्टर रंजना पवार यांच्याकडे नर्सिंग असिस्टंटचा कोर्स केला 1.5 वर्षाचा. आणि मग त्याच्यानंतर तू हा जो सगळा कोर्स केला त्यानंतर पुढं कशी गेलीस? मी हा कोर्स करताना रंजना मॅडमनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये केअर सेंटरमध्ये मला तिथे काम करण्यास संधी दिली. मी तेथेही काम केलं. तिथनं मी बाहेर पडले. तिथून बाहेर पडून मग पुढे मला करिअरमध्ये अजून काही शिकायचं होतं. त्याकरता मी नरे येथील झील कॉलेज तिथे टाटा स्ट्राईप या डिपार्टमेंटमध्ये तिथे नर्सिंगचा कोर्स केला. बर. शालेय प्रवास तुझा जो 8वी पासून सुरू होता, त्या पूर्वीचा प्रवास आणि 8वी पासून सुरू झालेली तुझी सगळी आपण प्रवास बघितला आहे, त्याच्यामध्ये तू आणि जिजाऊ फाउंडेशन हे नातं कसं घट्ट होत गेलं आणि काय काय तुमचं ह्या सगळ्या कालावधीत काय काय हे घडत होतं तुझ्या आयुष्यात? अर्चिता मडके मॅडम आणि अनिल गुंजाळ सर यांची टीम यांनी मला खूप मार्गदर्शन केलं 8वी ते 10वी पर्यंत. त्यांनी पाया समजून सांगितला, पुढे काय शिक्षण घ्यायचं याविषयी मार्गदर्शन केलं. 8वी ते 10वीचा तुझा जो प्रवास सुरू होता त्या प्रवासातच तू मगाशी म्हणालीस की 9वीत असतानाच तुझं लग्न ठरवलं, पण त्या सगळ्या ट्रान्समधनं किंवा त्या सगळ्या याच्यातनं तू कशी बाहेर पडलीस? तेव्हा मला ज्योती मॅडमनी खूप समजून सांगितलं की पुढे करिअर आहे, तू शिक्षण घे, मी तुझ्या आईशी बोलते, हे सगळं मला समजून सांगितलं. ज्योती मॅडम स्वतः माझ्या आईशी भेटून माझ्या आई वडिलांना समजून सांगितलं की लग्न करून काही उपयोग नाही, मुलगी लहान आहे, आपण तिला शिक्षण देऊयात, आम्ही सुद्धा सहकार्य करत. हे सगळं ज्योती मॅडमनी माझ्या आईला समजून सांगून तिथे माझं लग्न माझ्या आईने थांबवलं. बरं. म्हणजे 9वीत असताना तुझं जे लग्न ठरलं होतं ते थांबलं आणि मग त्यानंतर तू 9वी आणि 10वी पूर्ण केलंस आणि त्यानंतर मग जे पुढचे कोर्सेस केले त्यासाठी तू कशी पुढं त्याला सामोरी गेलीस? तेव्हा माझ्या म्हणजे घरची जबाबदारी माझ्या दोघी बहिणीवरतीच होती. माझी एक बहिणी आणि मी आहे. माझ्या पप्पांना सायकेट्रिकचा त्रास आहे म्हणजे होता आणि सायकेट्रिकचा त्रास असताना पप्पा माझे घराबाहेर जात नव्हते, आम्ही सोडत नव्हतो. पप्पांना लास्ट स्टेज पर्यंत गोळ्या चालू होत्या. आणि माझ्या फॅमिलीत मला एक भाऊ आहे आणि मम्मी आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालंय, पण भाऊला पण काही त्रास, घरचे पर्सनल प्रॉब्लेम्स येत होत्या, तर शक्य नव्हतं माझ्या घरच्यांना हे सगळं शिकवणं. मग तिथे ज्योती मॅडमने मला सहकार्य केलं. तुझ्या घरच्या परिस्थितीबद्दल काय सांगशील? आत्ताच माझे वडील देवाघरी गेले. माझ्या आईला हार्ट अटॅकचा त्रास आहे. माझ्या आईला पहिला झटका येऊन गेलेला आहे हार्ट अटॅकचा आणि त्यात मोठ्या बहिणीचं लग्न झालंय माझं. आता भाऊला पण जेव्हा वडील माझे देवाघरी गेले तेव्हा थोडस त्रास आला त्यांना घरी आणताना वगैरे. माझ्या भावालाही पाठीला म्हणजे मानेच्या खाली धक्का बसला, रिक्षाचा रॉड लागला, तेव्हा त्याला असं कुठं गेलं की चक्कर वगैरेचा पण त्रास होता माझ्या भावाला. आता सध्याला तर माझी मोठी बहीण 2 नंबरची आणि मी, आमच्या दोघींवरतीच घर सध्या अवलंबून चालू. मग आता ही सगळी तारेवरची कसरत तू कशी हे करते आणि तुला आता पुढे भविष्यात काय मार्गक्रमण करायचं आहे? आता सध्या मी हॉस्पिटलमध्ये काम करते, तिथे मला 25,000 पर्यंत पेमेंट मिळतो. आता पुढे मला भविष्यात अजून सक्सेस व्हायचंय, चांगलं घर घ्यायचंय, वस्ती सोडायची, चांगल्या ठिकाणी घर बांधायचंय. माझ्या आईला आणि ज्योती मॅडमचे खूप मोठे स्वप्न आहेत की त्या मला पुढे खूप शिकवायचा प्रयत्न करतात. त्यांनाही मी इथनं हलून त्यांनाही माझ्या लाईफ मध्ये सक्सेस म्हणून त्यांना दाखवायचंय आणि आईचेही ड्रीम्स मला कम्प्लीट करायचे. आईने खूप अपेक्षा ठेवल्यात माझ्यावरती, त्याकरता पुढे मी GNMA चा कोर्स करते, जनरल नर्सिंग मिडवायफरीचा. जनरल नर्सिंग मिडवायफरी केल्यावर मला गव्हर्नमेंट जॉबची संधी भेटेल ही अपेक्षा करून मी पुढे शिकण्याचा प्रयत्न करते. आता तुझ्यासारख्या ज्या मुली ह्या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत किंवा ज्यांची तुझी जशी परिस्थिती होती तशी अजून परिस्थिती काही मुलींवर असते, तर त्यांना तू काय सांगशील? त्यांना तर एकच सांगेल, जवळ आपण कष्ट करत नाही रात्रंदिवस, जवळ आपल्या आई वडिलांना आपण विश्वास देत नाही की आई वडील की आम्ही काहीतरी करू लाईफ मध्ये, आपण पहिला आपल्या आई वडिलांना विश्वास मिळवून द्यायचा की आम्ही काहीतरी करू शकतो लाईफ मध्ये.
की तुम्ही जसे तुमच्या हाताने झालं नाही कारण की तेव्हाची परिस्थितीच वेगळी होती, आत्ताची परिस्थितीच वेगळी आहे. आता फक्त ह्या जगात चालणारा म्हणजे पैशाशिवाय पुढे काही चालत नाही. आपण कष्ट करायचं, आई वडिलांना जर समजत नसेल तर समजून सांगायचा प्रयत्न करायचं. ते करून आपण आयुष्यात असं कष्ट म्हणजे आपण अशा कष्टातनं जेव्हा आपण कष्ट करू ना तेव्हा घरच्यांना समजून वगैरे सांगून कष्ट. मी जिजाऊ फाउंडेशनच्या मैत्रिणींना एकच संदेश देते की आपल्या मनात जिद्द आणि शिक्षणाची आवड निर्माण केली पाहिजे. जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून तू तुझ्या कामाला सुरुवात केली, शिक्षण घेतलंस आणि आज तू एका चांगल्या नामवंत इस्पितळात हॉस्पिटलमध्ये तू काम करते आहेस. तुझ्या स्वप्नांना आता तू चांगले तुझे पंख फुटले आणि आता मोठी भरारी तुला घ्यायची आहे. तर ह्यासाठी तू काय सांगशील, काय तुझी आता इच्छा आहे? ज्योती मॅडमनी तर आमच्यासाठी खूप कष्ट केलेलं आहे. माझ्या मनात म्हणजे जे आधीपासून विचार करत आले मी, मला तर लाईफ मध्ये अशी एक सक्सेस विद्यार्थिनी व्हायचंय, ज्योती मॅडमचं पुढं नाव न्यायचंय, ज्योती मॅडमच्या हाताला हात धरून मला त्यांच्या सोबत पुढे जायचंय. त्यांनी जे हे कष्ट घेतले त्यांना फळ द्यायचंय ज्योती मॅडमना. त्यांचं इतकं मोठं जिजाऊ फाउंडेशन उभारायचंय आणि त्याच विद्यार्थ्यांना मलाही मदत करायचंय. म्हणजे तुला भविष्यात आता जिजाऊ फाउंडेशनचा एक भाग व्हायचंय. बरोबर, नक्कीच. आजची आपली आदिती ही जिजाऊ फाउंडेशनचा नक्कीच एक भाग होणार आहे आणि भविष्यात तिच्यासारख्या असंख्य आदिती ती घडवणार आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो म्हणजे मी आयुष्यात अजून यशस्वी होईल. नक्कीच तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत यासाठी तुला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद. आणि मी आपल्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांनाही म्हणेल की आदितीच्या पाठीशी तुम्ही असेच सर्वजण उभे राहा. कारण जिजाऊ फाउंडेशनची ही पहिली विद्यार्थिनी आहे आदिती रामोशी, जी 8वी मध्ये जिजाऊ फाउंडेशन तिने जॉईन केलं आणि तिथून तिच्या प्रवासाला सुरुवात झाली. मगाशी आपण बघितलंच 8 मार्च आमच्या जिजाऊ फाउंडेशनचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला नक्कीच एवढं सगळं सांगू शकेल की जिजाऊ फाउंडेशनने जी ही ज्ञानगंगा प्रत्येकाच्या दारोदारी नेण्याची जी मोहीम सुरू केली आहे, वंचितांच्या दारी ज्ञानाची वारी नेण्याची जी मोहीम सुरू केली आहे, ती आज आदितीच्या रूपाने सफल झालेली आहे. असेच सहकार्य आपल्या सगळ्यांचेही लाभो आणि आदितीसारख्या अनेक आदिती आम्हाला घडवायच्या आहेत, त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभो एवढीच मी सदिच्छाही व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य देखील मागते. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.